सर्वांना जय भीम। आज 24 ऑगस्ट बहुजन संघटक या पेजवर राहुल खांडेकर व त्यांचे सहकारी यांनी मला निमंत्रण दिले आणि भूमिहीनांच्या सत्याग्रहावर आपले विचार व्यक्त करण्याचे सुचवलं। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आपण सर्व या स्क्रीन समोर जे आहात त्या सगळ्यांना जय भीम करतो आणि माझा विषय जो आहे तो माझा विषय सुरू करतो। मित्रांनो, 1964चा सत्याग्रह या अगोदर जर आपण गेलं तर या अगोदर आपल्याला असं दिसते की बाबासाहेबांनी ही भूमिहीनांची चळवळ जी आहे ही भूमिहीनांची चळवळ 13 एप्रिल 1929लाच चिपळूणच्या सभेमध्ये आपल्या विचारांनी बोलून दाखवली होती। या परिषदेमध्येच त्यांनी सांगितलं होतं की या कोकणामध्ये असलेली खोती पद्धती जी आहे ती खोती पद्धती बंद झाली पाहिजे आणि पडीक जमीन भूमिहीनांना मिळाली पाहिजे। पण बाबासाहेब जे आहेत त्या बाबासाहेबांनी 1937मध्ये 17 सप्टेंबरला मुंबई विधानमंडळावर मोर्चाने जाऊन ही मागणीसुद्धा केली होती की खोती पद्धत बंद करा आणि पडीक जमीन भूमिहीनांना द्या। इतकंच नव्हे तर असा ठरावही त्यांनी विधिमंडळामध्ये मांडला होता, पण तो ठराव पास होऊ शकला नाही। 1942मध्ये जेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना झाली त्यावेळी पहिल्याच शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या बैठकीमध्ये नागपूर येथे त्यांनी अस्पृश्यांना शेतीसाठी लायक असलेली जमीन मिळाली पाहिजे असा ठराव मांडला होता आणि तो सरकारकडे पाठवला सुद्धा होता। 1944 साली शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकारिणीत भूमिहीनांचा प्रश्न हाती घेण्यात आला होता आणि यासाठी गावोगावातून तशा प्रकारची निवेदनं तत्कालीन सरकारला पाठवण्यात आली होती, पण सरकारने त्याकडे सुद्धा लक्ष दिलं नाही। 1947मध्ये बाबासाहेब घटना समितीमध्ये होते आणि बाबासाहेबांनी त्या घटना समितीमध्ये एक निवेदन सादर केलं होतं। त्या निवेदनामध्ये जमिनीचे राष्ट्रीयकरण झाले पाहिजे असा विचार व्यक्त केला होता। ते जर होत नसेल तर कमीत कमी सामूहिक शेतीची संकल्पना अंमलात आली पाहिजे हा सुद्धा विचार त्यांनी मांडला होता, पण तत्कालीन घटना समितीतल्या लोकांनी या विचाराकडे सुद्धा दुर्लक्ष केलं। अशा प्रकारे जवळपास 1929 पासून तर 1947पर्यंत बाबासाहेबांनी हे प्रयत्न करून पाहिले, पण त्यांच्या असं लक्षात आलं की हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे जो या देशातल्या करोडो भूमिहीनांच्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणणारा आहे तर त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते आणि म्हणून त्यांनी 1953मध्ये मराठवाड्यामध्ये भूमिहीनांना सत्याग्रह करायला सांगितला होता आणि भूमिहीनांनी सत्याग्रह केल्यानंतर जवळपास या सत्याग्रहामध्ये 2200 लोकांनी अटक करून घेतली होती आणि हा सत्याग्रह जोमाट सुरू होता। आता तो अधिक वेग घेणार। त्या अगोदरच सत्याग्रहामधल्या काही लोकांनी जमिनीवरची झाडं तोडली आणि हे बाबासाहेबांना कळताच त्यांनी हा सत्याग्रह मागे घेतला। 1953 नंतर 1954मध्ये बाबासाहेबांनी सरकारला एक योजना दिली होती। ती योजना अशी होती की या देशामध्ये असलेली पडीक सुपीक जमीन जी आहे ती अनुसूचित जाती जमातीच्या भूमिहीन शेतकऱ्यांना द्यावी आणि त्या जमिनीवर दलितांचं पुनर्वसन करावं आणि यासाठी मिठावर कर लावावा आणि त्यातून सरकारला जे 20 कोटी उत्पन्न होईल त्या 20 कोटी उत्पन्नातून या दलितांच्या हिताच्या योजना राबवाव्यात अशी सुद्धा एक योजना 6 सप्टेंबर 1954ला सरकारला बाबासाहेबांनी दिली होती। सरकारला अनेक सूचना बाबासाहेबांनी केल्या, पण सरकारने काही त्या कानावर घेतल्या नाहीत। 15 मार्च 1955ला बाबासाहेब आग्र्याला गेले होते। आग्र्याच्या भर सभेमध्ये त्यांनी हे आवाहन केलं होतं की आता भूमिहीनांनी पडीक जमीन जी आहे ताब्यात घ्यावी, पुढे काय होईल ते पाहिलं जाईल। आणि यानंतर उत्तर प्रदेशमधल्या अनेक भूमिहीनांनी पडीक जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता। काही जणांना त्यात यशसुद्धा आलं आणि बाबासाहेब 6 डिसेंबरला महानिर्वाणस्थ झाले। आता या भूमिहीनांचा प्रश्न कोण हाती घेईल, ह्या भूमिहीनांचा प्रश्न कोण मांडेल आणि या देशातल्या करोडो भूमिहीनांना कोण न्याय मिळवून देईल असा एक प्रश्न या
सगळ्या नेत्यांसमोर निर्माण झाला आणि बाबासाहेबांचे अनुयायी जे आहेत या बाबासाहेबांच्या अनुयायांनी हा प्रश्न आपणच हाती घेतला पाहिजे आणि तो सोडवला पाहिजे अशी खुणगाठपणाशी बांधली. अशा प्रकारचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये 59मध्ये झाला आणि त्यात अतिशय चांगल्या पद्धतीने यशसुद्धा मिळालं. आता महाराष्ट्राच्या भूमिहीनांच्या सत्याग्रहामध्ये जो 59मध्ये झाला होता त्यात यश मिळाल्यानंतर हाच उपक्रम जो आहे, ही चळवळ जी आहे आपण देशभर राबवली पाहिजे असा विचार तत्कालीन शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या बैठकीमध्ये जी 29, 30 जून व 1 जुलै 1963ला झाली होती तिथे दादासाहेब गायकवाडांनी मांडला. आणि हे मांडत असताना त्यांनी 1953मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या बैठकीमध्ये मुंबईमध्ये बाबासाहेबांनी जे वाक्य त्या आपल्या कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवलं होतं ते म्हणाले की बाबासाहेब असं म्हणाले होते की मी माझ्या शहरातील बांधवासाठी काहीतरी केले आहे पण खेड्यातील बांधवासाठी काहीच करू शकलो नाही. आणि हे वाक्य उच्चारताना त्यांचे डोळे पाणावले होते. याची आठवण दादासाहेब गायकवाडांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना त्या मीटिंगमध्ये करून दिली. आणि हे सगळं विचार ऐकल्यानंतर तत्कालीन शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी देशभर भूमिहीनांचा सत्याग्रह करायचा असा निर्णय घेतला. असा निर्णय घेतल्यानंतर आता सरकारला याची सूचना दिली पाहिजे म्हणून त्याच बैठकीमध्ये निर्णय झाला की या सरकारला आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांचं एक निवेदन 9 ऑगस्ट 1963ला द्यायचं. आणि हा विचार जो आहे हा विचार सगळ्या खेड्यापाड्यांच्या गावोगावातल्या शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि खेड्यापाड्यातून ही निवेदनं सरकारकडे पोहोचली पाहिजेत अशी योजना रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी आखली. आणि आपल्या असं लक्षात येतं की 9 ऑगस्टला देशभर गावोगाव शहरोशहरी मोर्चे निघाले. खेड्यापाड्यातला मोर्चा 50-100चा होता तर शहरातला मोर्चा 5,000 10,000 लोकांचा होता. असे हे 5,000-10,000चे मोर्चे जे आहे ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी थडकले. खेड्यापाड्यामध्ये 50-50 लोकांचे मोर्चे थडकले आणि 9 ऑगस्टला या सगळ्या लोकांनी रिपब्लिकन पक्षाचं 10 मागण्यांचं निवेदन जे आहे ते सरकारला सादर केलं आणि सरकारने हे सगळं निवेदन पोचल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावलं. चर्चेमध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने असं सांगितलं की मागण्या योग्य आहेत, त्याचा विचार आम्ही जरूर करू, पण आम्हाला यासाठी 1 वर्षाचा वेळ जो आहे तो तुम्ही द्या. रिपब्लिकन पक्षाला सुद्धा हे माहिती होतं की ह्या मागण्या ज्या आहेत त्या तडकाफडकी तर पूर्ण करता येणार नाही. ह्या मागण्या ज्या आहेत त्या तडकाफडकी पूर्ण करता येत नसल्यामुळे याला वेळ लागेल आणि म्हणून त्यांनी 1 वर्षाचा वेळ केंद्र सरकारला दिला. या दरम्यान पुन्हा 3, 4, 5 जानेवारी 1964ला गुजरातच्या अहमदाबादमध्ये मध्यवर्ती कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पुन्हा सत्याग्रहाचा निर्धार जो आहे तो व्यक्त करण्यात आला. त्यावेळी जवळपास 4 महिने उलटून गेले होते पण 4 महिन्यामध्ये सरकारने कोणतीही हालचाल केलेली आढळून येत नव्हती. 4 महिने निघून गेल्यानंतरही काही हालचाल होत नाही. मग तरी 9 ऑगस्टपर्यंत रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी धीर धरला. 9 ऑगस्ट उलटला तरी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना असं आढळून आलं की सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सरकार ढिम्म आहे आणि यावर त्यांची काही कार्यवाही करायची इच्छा दिसत नाही. म्हणून 22 आणि 23 ऑगस्ट 64ला नाशिक येथे रिपब्लिकन पक्षाच्या मध्यवर्ती कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये 1 ऑक्टोबरला इशारा मोर्चा काढायचं हे ठरवलं. हा इशारा मोर्चा यासाठी होता की आम्ही जे 1 वर्ष अगोदर तुम्हाला 10 मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे त्या 10 मागण्यांच्या निवेदनावर तुम्ही आतापर्यंत काहीही केलेलं नाही आणि जर तुम्ही काहीच करणार नसाल तर आम्हाला याही पुढचं पाऊल उचलावं लागेल. त्यासाठी हा इशारा मोर्चा होता. या इशारा मोर्चाची तयारी जी आहे ते रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी करायला सुरुवात केली. गावोगाव रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते पोहोचले. खेड्यापाड्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितलं की आपल्याला 1 ऑक्टोबरला
1 लाखाचा मोर्चा दिल्लीमध्ये काढायचा आहे आणि 1 लाखाचा मोर्चा दिल्लीमध्ये काढायचा असल्यामुळे आपल्याला सर्वांना दिल्लीमध्ये यायचं आहे. त्यावेळी एवढी प्रवासाची साधनं नव्हती, इतक्या सगळ्या सोयी नव्हत्या, तरी बाबासाहेबांचे अनुयायी, रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, रिपब्लिकन पक्षाचे अनुयायी यांनी मनाशी खुणगाट बांधली आणि दिल्लीला धडक द्यायचं ठरवलं. जवळपास 27 सप्टेंबरपासून लोक दिल्लीला जायला निघाले, काही तर 26पासूनच निघाले. असे हे सगळे लोक 28 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये येऊन पोहोचले. काही रात्रीला 27 सप्टेंबरला दिल्लीला येऊन पोहोचले, ऑक्टोबरला येऊन पोहोचले, सप्टेंबरमध्ये येऊन पोहोचले. आता हे लोक जेव्हा 28 सप्टेंबरला दिल्लीला आले त्यावेळी दिल्ली जे आहे ते रिपब्लिकन पक्षाच्या अनुयायांनी सगळ्या सडका भरून गेल्या. रिपब्लिकन पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष एन शिवराज हे मद्रासमध्ये होते. त्यावेळी त्यांची तब्येत बरोबर नव्हती आणि त्यांना 1 ऑक्टोबरच्या मोर्चासाठी दिल्लीमध्ये जायचं होतं. त्यांचे अनुयायी दिल्लीमध्ये आलेले आहेत हे एन शिवराजांना कळत होतं आणि म्हणून ते 27 सप्टेंबरला दिल्लीला जाण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांची तब्येत बरोबर नव्हती. एन शिवराजच्या पत्नी ज्या आहे मीनांबल शिवराज यांनी त्यांना सांगितलं की तुमची तब्येत बरोबर नाही, तुम्ही 1 दिवस विश्रांती करा, मोर्चा 1 ऑक्टोबरला आहे, 1 दिवसाची विश्रांती करून तुम्ही जाऊ शकता. पण एन शिवराजांनी सांगितलं नाही, माझे अनुयायी दिल्लीमध्ये येऊन पोचलेले आहेत, त्यांची सुखदुःख मला बघायची आहेत, त्यांच्या अडीअडचणी सोडवायच्या आहेत आणि त्यामुळे घरी मी विश्रांती घेऊ शकणार नाही. म्हणून ते 27 सप्टेंबरलाच डिलक्स एक्सप्रेसने दिल्लीला रवाना झाले आणि 28ला दिल्लीमध्ये पोहोचले. दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर फक्त काही वेळ त्यांनी चहापान घेतलं आणि लगेच ते दिल्लीच्या सडकेने आपल्या अनुयायांना भेटण्यासाठी, आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी निघाले. या सगळ्या लोकांना ते भेटत असताना त्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायचे. त्यांच्या अडीअडचणी ज्या आहे त्या समजून घेतल्यानंतर त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचे. तिथले त्यांची अडचण जी आहे फोन करून कशी काय सोडवता येत असेल ते सगळे सोडवण्याचा ते प्रयत्न करायचे. आणि अशा प्रकारे हे सगळे लोक जे आहे, हे सगळे लोक आपला नेता आपल्या भेटीला आला त्यामुळे उल्लसित व्हायचे. झालेला सगळा श्रम परिहार जो आहे त्या एन शिवराजांना पाहून त्यांचा निघून जायचा, त्यांच्यामध्ये अधिक आनंद भरायचा, उत्साह भरायचा. ते पुन्हा जोरजोऱ्याने घोषणा द्यायचे आणि अशा प्रकारे एक नवीनच जोश जो आहे तो त्या दिल्लीमध्ये रिपब्लिकन अनुयायामध्ये निर्माण व्हायचा. अशा प्रकारे 28 सप्टेंबरला एन शिवराज जे आहे ते दिवसभर आपल्या कार्यकर्त्यांना आणि अनुयायांना भेटत होते, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत होते. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्यानंतर त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते आणि प्रयत्न करून दिवसभर फिरून त्यांच्या अडीअडचणी सोडवून एन शिवराज रात्रीला निवासाला आले. रात्रीला त्यांनी थोडंसं जेवण घेतलं, थकलेले होते, थोडंसं जेवण घेतलं आणि विश्रांतीसाठी निघून गेले. 28 सप्टेंबरचा दिवस उलटला आणि 29 तारखेला सकाळी जवळपास 3:30 ते 4च्या दरम्यान एन शिवराज यांचं निर्वाण झालं. ज्यांच्या नेतृत्वामध्ये 1 ऑक्टोबरला मोर्चा होता तो या सगळ्या अनुयायांचा नेता, रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष एन शिवराज यांचं निधन झालं आणि ही वार्ता सकाळीच दिल्लीभर त्यांच्या अनुयायामध्ये पोहोचली. सगळ्या अनुयायांवर, सगळ्या नेत्यांवर शोककळा पसरली. सर्व अनुयायी जे आहे त्यांचं दर्शन घेण्यासाठी 15 जनपदकडे निघाले आणि 15 जनपदकडे आल्यानंतर हे सगळे लोक जे आहे ते आता कसं होईल या विचारातही पडले. दुःखाने त्यांना काही सुचतही नव्हतं. रिपब्लिकन पक्षाचे नेते जे आहेत त्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी दिवसभर एन शिवराजांचं दर्शनासाठी तिथे सोय केली. त्यानंतर त्याच रात्री एन शिवराजांचं मृतदेह घेऊन ते मद्रासला पोहोचले. 30 तारखेला एन शिवराजांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यावेळी मीनांबल शिवराज जे आहे त्यांनी सांगितलं की हा मोर्चा यशस्वी करण्याचं ध्येय जे आहे ते एन शिवराजांचं होतं आणि ते त्यांचं ध्येय जे आहे ते पूर्ण झालं पाहिजे आणि म्हणून तुम्ही इथे वेळ न घालवता तुम्ही दिल्लीला परत जा आणि मोर्चा यशस्वी करा. त्या वीर पत्नीचे, त्या धैर्यवान पत्नीचे शब्द ऐकून रिपब्लिकन पक्षाच्या अनुयायांना, नेत्यांना खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं आणि ते लगेच दिल्लीकडे परतले. दिल्लीमध्ये आल्यानंतर
दुसऱ्या दिवशी 1 ऑक्टोबरला दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून विशाल मोर्चा रिपब्लिकन अनुयायांचा जमला. एवढा विशाल मोर्चा दिल्लीच्या लोकांनी त्या अगोदर पाहिला नव्हता. असा विशाल मोर्चा दिल्लीच्या लोकांनी त्या दिवशी 1 ऑक्टोबरला 1964ला दिल्लीच्या लोकांनी पाहिला. कसा होता हा मोर्चा, कसे होते हे लोक. वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळा पेहराव होता, वेगवेगळी भाषा होती, पण सगळ्यांच्या डोक्यावर निळी टोपी होती आणि घोषणा रिपब्लिकन पक्ष जिंदाबाद, यशवंतराव जिंदाबाद अशा प्रकारच्या होत्या. म्हणजे पेहराव वेगळा, भाषा वेगळी, प्रांत वेगळा, असं असल्यानंतरही त्यांच्यामध्ये एकता जी आहे ती एकाच गोष्टीची होती की त्यांच्या डोक्यावर निळी टोपी होती आणि त्यांच्या घोषणा ज्या आहे त्या रिपब्लिकन पक्ष जिंदाबाद, यशवंतराव जिंदाबाद अशा होत्या. आणि अशा प्रकारे घोषणा देत हा जो मोर्चा आहे हा मोर्चा लाल किल्ल्यावरून निघाला. दिल्लीच्या मुख्य रस्त्याने फिरत फिरत तो 12 वाजता संसदेवर येऊन पोचला. ज्यावेळी हा संसदेवर येऊन पोचला त्यावेळी या मोर्चाच्या समोरी लोकसभेचे अध्यक्ष हुकुम सिंग जे आहेत ते आलेत आणि त्यांनी सन्मानाने रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना पंतप्रधान कार्यालयाकडे नेलं. त्या ठिकाणी पंतप्रधानांशी आणि काही मंत्र्यांशी त्यांची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांना शब्द दिला की आम्ही फारच लवकर यावर पाऊल उचलतो. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 1 वर्षाचा वेळ दिला, तुम्ही काही केलं नाही. 1 वर्षाचा वेळ दिल्यानंतर आता आम्ही हा इशारा मोर्चा आणला आहे. या इशारा मोर्चाने आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही यावर 6 डिसेंबरपर्यंत योग्य ती कार्यवाही केली नाही तर 6 डिसेंबर नंतर आम्ही देशभर जेल भरो सत्याग्रह करू. आणि हा जर देशभर सत्याग्रह झाला तर अत्यंत सरकारला कठीण जाईल याची तुम्हालाही खात्री आहे आणि आम्हीसुद्धा खात्रीने सांगतो की सरकारला ते कठीण जाईल आणि याची सर्व जबाबदारी सरकारची असेल. शास्त्रीजींनी शब्द दिला 2 महिन्यामध्ये आम्ही काहीतरी करतो, पण ते काही शक्य झालं नाही. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी मध्ये पुन्हा एकदा केंद्रीय मंत्र्यांना भेटून यावर काय कार्यवाही करत आहात असं चर्चा केली, पण त्यातूनही काही ठोस उत्तर आलेलं नाही. अशा प्रकारे 1 वर्षा अगोदरपासून आपलं सरकारला जाणीव देत काहीतरी करा असं म्हणत रिपब्लिकन पक्षाने 1 वर्ष हा महासत्याग्रह पुढे लोटला, पण सरकारने काहीही केलं नाही. आणि नाईलाजाने रिपब्लिकन पक्षाला 6 डिसेंबर 1964 पासून हा सत्याग्रह सुरू करावा लागला. आता हा सत्याग्रह जेव्हा सुरू झाला त्यावेळी सरकारला असं वाटलं होतं की करून किती दिवस सत्याग्रह करणार आहेत आणि येऊन किती लोक सत्याग्रहामध्ये येणार आहेत. अनेकांनी आपापले अंदाज बांधले. कोणी असं म्हटलं बेमुदत जेल भरो सत्याग्रह आहे, सत्याग्रहामध्ये किती 8 दिवस राहतील, 10 दिवस राहतील आणि शेवटी मग माफी मागून निघून जातील असं या लोकांना वाटत होतं. शेवटी सत्याग्रह चालून किती दिवस चालेल, फार झालं तर 15 दिवस चालेल असंही सरकारला वाटत होतं. आणि ह्या सगळ्या ज्या कल्पना होत्या त्या कल्पना खोट्या ठरवत रिपब्लिकन पक्षाने आपला सत्याग्रह 6 डिसेंबरला सुरू केला. 6 डिसेंबर या दिवशी देशभरातल्या गावोगाव शहरोशहरी मोर्चे निघाले. कोणता मोर्चा 500चा होता, कोणता 1000चा होता, कोणता 50चा होता, कोणता 25चा होता. शहरोशहरी गावोगावी मोर्चे निघाले आणि लोक अटक करून घेण्यासाठी कोणी पोलीस स्टेशनवर गेलं, कोणी तहसील कार्यालयावर गेलं, कोणी कलेक्टर कचेरीवर गेलं किंवा त्या गावामध्ये जी कचेरी असेल कोणी ग्रामपंचायतवर गेलं. आणि अशा प्रकारे देशभर 6 डिसेंबरला हे मोर्चे निघाले आणि एकाच दिवशी 10,000 लोकांनी अटक करून घेतली. 10,000 लोकांनी अटक केल्यानंतर पहिला दिवस आहे असं होणारच असते असंही सरकारला वाटलं. पण रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना विश्वास होता की आमचे जे अनुयायी आहेत, आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे जे नेते आहेत हा सत्याग्रह अतिशय नेटाने या सत्याग्रहाच्या मागण्या मान्य होईपर्यंत चालवतील. आणि म्हणून सत्याग्रहाचा जोर ओसरला नाही, सत्याग्रहाचा जोश कमी झाला नाही, सत्याग्रहातली संख्या कमी झाली नाही. दररोज भारतभर मोर्चे निघत राहिले
आणि सत्याग्रही अटक करून घेत राहिले. अशा प्रकारे हा सत्याग्रह जो आहे तो जवळपास 60 दिवस चालला. आता या सत्याग्रहाच्या मागण्या तरी काय होत्या? हा सत्याग्रह जो झाला त्या सत्याग्रहाच्या मागण्या तरी काय होत्या? मागणी अशा होत्या की पडीक जमीन भूमिहीनांना मिळालीच पाहिजे. दुसरी मागणी होती महागाई कमी झालीच पाहिजे. तिसरी मागणी होती गरिबांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणलीच पाहिजे. चौथी मागणी होती बेघरांना घरे मिळालीच पाहिजेत. पाचवी मागणी होती बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र संसदेमध्ये लावलंच पाहिजे. सहावी मागणी होती बौद्धांना सवलती मिळाल्याच पाहिजेत. सातवी मागणी होती किमान वेतन कायदा लागू झाला पाहिजे. आठवी मागणी होती अनुसूचित जाती जमातीवर जे देशभर अन्याय अत्याचार होतात त्या अन्याय अत्याचार थांबले पाहिजेत. नववी मागणी होती अस्पृश्यांना कायद्याने संरक्षण मिळाले पाहिजे. आणि 10वी मागणी होती नोकरीतील राखीव जागांचे प्रमाण भरल्या गेले पाहिजे. अशा प्रकारे ह्या अतिशय महत्त्वाच्या 10 मागण्या ज्या आहेत ह्या 10 मागण्या रिपब्लिकन पक्षाने केल्या. आणि या 10 मागण्यासाठी हा सत्याग्रह जो आहे हा सत्याग्रह सुरू झाला. आता हा सत्याग्रह सुरू झाला. गावोगाव मोर्चे निघाले. गावोगाव मोर्चे निघाल्यानंतर सत्याग्रही अटक होत होते. आणि महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशभरातले विविध तुरुंग जे आहे ते भरल्या जात होते. जवळपास 1च महिन्यामध्ये या भारतातले सगळे तुरुंग भरल्या गेले. सत्याग्रहींना ठेवण्यासाठी जागा मिळेनाशी झाली. 1च महिन्यामध्ये या देशातली सरकारची जी जबाबदारी होती की या सत्याग्रहींना जेवण दिलं पाहिजे, या सत्याग्रहींना राहायची सोय केली पाहिजे, या सत्याग्रहींना अंगावर खाली अंथरण्यासाठी दिलं पाहिजे, या सगळ्या सोयी ज्या आहे त्या करण्याचं सामर्थ्य सत्याग्रहींच्या संख्येमुळे सरकारमध्ये राहिलं नाही. आणि मग हा सत्याग्रह दडपण्याचा प्रयत्न सुरू झाला. निशस्त्र सत्याग्रही मोर्चा करत होते, घोषणा देत होते आमच्या मागण्या मान्य करा, रिपब्लिकन पक्ष जिंदाबाद, दादासाहेब गायकवाड आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, हे मागण्या देत होते आणि मागण्या करत होते, घोषणा देत होते आणि सत्याग्रही तुरुंगामध्ये जात होते. पण आता सत्याग्रही ठेवणं कठीण झालं. मग सरकारने दडपशाहीचा मार्ग अवलंबला. निशस्त्र सत्याग्रहींवर शस्त्र लाठी हल्ला करायचं त्यांनी ठरवलं आणि अनेक शहरांमध्ये अनेक गावामध्ये भारतभर लाठी हल्ले करण्यात आले. कशासाठी? तर सत्याग्रहामध्ये सत्याग्रहींनी येऊ नये. सत्याग्रही या सरकारच्या दमनाला सत्याग्रही घाबरले पाहिजेत आणि सत्याग्रही सत्याग्रहामध्ये आले नाही पाहिजेत म्हणून सरकारने हे पाऊल उचललं. पण सत्याग्रही नमले नाहीत. सत्याग्रही येतच राहिले आणि 31 डिसेंबर 1964 पर्यंत पूर्ण भारतामध्ये जवळपास 1,43,000 लोकांनी सत्याग्रह केला. 1,43,000 लोकांनी सत्याग्रह केला आणि 1,02,000 लोकांनी तुरुंग स्वीकारला किंवा 1,02,000 लोकांनी तुरुंगवास पत्करला. अशा प्रकारे देशातले सगळे तुरुंग भरल्यानंतर सरकार तरीही रिपब्लिकन नेत्यांशी चर्चा करायला तयार नव्हतं. रिपब्लिकन पक्षाचा सत्याग्रह कसा दडपून टाकता येईल याच विचारात होतं. पण रिपब्लिकन पक्षाचे अनुयायी, रिपब्लिकन पक्षाचे नेते दबले नाहीत, कोणत्याही अन्याय अत्याचाराला भिले नाहीत, त्यांनी माफी मागितली नाही आणि ते तुरुंगातून बाहेरही आले नाहीत. तर अशा प्रकारचा हा सत्याग्रह, या सत्याग्रहाची वैशिष्ट्ये काय होती? तर या सत्याग्रहाची वैशिष्ट्ये होती की हा सत्याग्रह अखंड 60 दिवस चालला. 6 डिसेंबर 1964 पासून 3 फेब्रुवारी 1965 पर्यंत असा अखंड 60 दिवसपर्यंत हा सत्याग्रह चालला. ह्या सत्याग्रहात म्हणजे 3 फेब्रुवारी 1965 पर्यंत 3,40,000 लोकांनी भाग घेतला आणि या सत्याग्रहामध्ये 2,00,000 लोकांनी तुरुंगवास पत्करला. या सत्याग्रहाने देशातील सर्व तुरुंग, गोडाऊन, सरकारी मैदाने तुडुंब भरून गेली आणि त्यामुळे सरकारला तुरुंग म्हणून शाळेचा सुद्धा वापर करावा लागला. या सत्याग्रहामध्ये अगदी 6 दिवसाच्या बालकापासून तर 110 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंतच्या लोकांनी भाग घेतला. अगदी 6 दिवसाच्या बालकापासून तर 110 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत लोकांनी भाग घेतला. नांदेडमधला 110 वर्षाचा म्हातारा,
त्याला अनेकांनी समजावून सांगितलं की बाबा तुम्ही घरी राहा, घरी कोणीतरी पाहिजे, पण बाबासाहेबांचा अनुयायी, रिपब्लिकन पक्षाचा कट्टर कार्यकर्ता, वय 110, काठीने चालणारा, आणि तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की नाही मी सत्याग्रहात भाग घेईन. आणि हा नांदेडमधला 110 वर्षाचा म्हातारा जो आहे या सत्याग्रहामध्ये आला आणि त्यांनीसुद्धा तुरुंगवास पत्करला. शेवटी सरकारला तुरुंग भरले म्हणून सिनेमागृहे, गोदामे आणि शाळा यांचासुद्धा सत्याग्रही ठेवण्यासाठी वापर करावा लागला. त्यानंतर या जे सत्याग्रही झाले होते या तुरुंगातील सत्याग्रहींवर देखरेख करणे केंद्र सरकार करण्यासाठी हतबल झालं. केंद्र सरकारला त्यांना जबन देऊ शकत होतं, केंद्र सरकारला त्यांचं दवापाणी करू शकत होतं, केंद्र सरकारला त्यांची निजण्या झोपण्याची व्यवस्था करू शकत होतं. अशा प्रकारे केंद्र सरकार जे आहे तर सर्व बाबतीत हतबल झालं. त्यानंतर या सत्याग्रहाला देशातील सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. या सत्याग्रहाला देशातील सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. सत्ताधारी काँग्रेसचे आमदार, खासदारसुद्धा या सत्याग्रहामध्ये सहभागी झाले. विरोधी पक्षाचे आमदार, खासदारसुद्धा या सत्याग्रहामध्ये सहभागी झाले. या सत्याग्रहामध्ये 13 लोकांना शहीद व्हावं लागलं. या सत्याग्रहामध्ये हा सत्याग्रह अतिशय शांततापूर्ण झाला आणि या शांततापूर्ण सत्याग्रहामध्ये 13 लोकांना शहीद व्हावं लागलं. या सत्याग्रहात माजलगावमधल्या जिल्हा बीड इथे कृष्णाबाई विठ्ठलराव टाकणकर यांच्या नेतृत्वात 90 वर्षापेक्षा जास्त 10 महिलांनी भाग घेतला. 90 वर्षापेक्षा जास्त 10 महिला या माजलगावातून सत्याग्रहामध्ये आल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सुद्धा या सत्याग्रहामध्ये भाग घ्यायचा आहे. आणि अशा 90 वर्षाच्या महिलासुद्धा या सत्याग्रहामध्ये आल्या. या सत्याग्रहामध्ये जिल्हा अमरावती येथील वलगाव तालुक्यातील त्रिवेणीबाई फाटे ही गर्भवती महिला होती. या गर्भवती महिलेला त्या गावातल्या बायांनी खूप समजावलं की तुम्ही सत्याग्रहामध्ये येऊ नका, तुमचे मिस्टर गेलेले आहेत, तुम्ही येऊ नका, तुमची अशी अवस्था आहे. पण तरी ती महिला जी आहे ती ऐकली नाही. उलट तिने असं सांगितलं की मी महिलांचं नेतृत्व करते आणि तुमच्या सर्वात अगोदर मी पुढे होते. आणि म्हणून ही बाई जी आहे ही बाई वलगावची बाई 12 डिसेंबरला तिने वलगावमध्ये पोलीस स्टेशनवर सत्याग्रह केला. आणि अशा प्रकारचा हा सत्याग्रह केल्यानंतर त्यांना नागपूरच्या तुरुंगात नेण्यात आलं. आणि नागपूरच्या तुरुंगात नेल्यानंतर त्या बाईला 20 डिसेंबरला एक मुलगा जन्माला आला. आणि अशा प्रकारे या सत्याग्रहामध्ये लहान बाळाचा सुद्धा जन्म झाला. हे सुद्धा या सत्याग्रहाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या सत्याग्रहामध्ये कुणीही माफी मागून परत आलं नाही. अनेक राजकैदी जे आहेत ते थोडासा त्रास व्हायला लागला म्हणजे माफी मागून घरी येतात. पण या सत्याग्रहामध्ये कुणीही माफी मागून परत आलं नाही, कुणीही माफी मागून घरी आलं नाही. सरकारच्या सगळ्या प्रकारच्या हालअपेष्टा, दडपणं सहन केली, त्रास सहन केला, दुखणं सहन केलं, पण माफी मागून मला घरी जाऊ द्या असं कोणीही म्हटलेलं नाही. या सत्याग्रहामध्ये 25 जानेवारीला सत्याग्रह सुरू आहे आणि सरकार दखल घेत नाही म्हणून 25 जानेवारीला समता सैनिक दलाच्या 101 लोकांनी कामगार मैदानावरून बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून हा मोर्चा सुरू केला. आणि हा 101 लोकांचा रात्री 12 वाजता मोर्चा निघाला आणि तो सचिवालयावर 3 वाजता पोचला. आणि या सरकारला जागे करण्यासाठी त्यांनी तिथे रिपब्लिकन पक्ष जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे या सत्याग्रहाची वैशिष्ट्ये आपण पाहिली. आता या सत्याग्रहात कसे दडपशाहीचे प्रयोग झाले. या सत्याग्रहामध्ये देशभर अनेक ठिकाणी शांततापूर्ण मोर्चांवर निशस्त्र असलेल्या सत्याग्रहींवर पोलिसांनी लाठी हल्ले केले. लाठी हल्ले करत असताना त्यांनी स्त्रिया नाही पाहिल्या, पुरुष नाही पाहिले, म्हातारे नाही पाहिले, लहान लेकरं नाही पाहिले. इतका अमानुषपणे त्यांनी लाठी हल्ला केला. आणि या लाठी हल्ल्यामध्ये खूप सारे लोक जखमी झाले. त्यातल्या जवळपास 3 लोकांना शहीदसुद्धा व्हावं लागलं. ते इतका अमानुष लाठी हल्ला हा सत्याग्रह दडपण्यासाठी सरकारने आपल्या पोलिसांना करायला लावला. आणि तरीही रिपब्लिकन पक्षाचे अनुयायी या सत्याग्रहापासून
मागे हटले नाही, त्यांनी माफी मागितली नाही आणि हा सत्याग्रह यशस्वी केला. त्यानंतर या सत्याग्रहामुळे काय झालं की सत्याग्रहाचा जोर दिवसेंदिवस वाढते आहे. काय करायचं, हा सत्याग्रह मोडून टाकण्यासाठी काय करायचं. आणि म्हणून सरकारने काय केलं की रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना 117 कलमाखाली धरपकड केली आणि त्यांना तुरुंगात डांबलं. यांना तुरुंगात डांबल्यामुळे सत्याग्रह जो आहे तो थांबेल अशी सरकारची भाबडी आशा होती, पण तीसुद्धा सरकारची भाबडी आशा पूर्ण झाली नाही आणि हा सत्याग्रह वाढतच गेला. असाच दडपशाहीचा आणखी एक प्रयोग झाला. मध्य प्रदेशमधलं बऱ्हाणपूर जे आहे, या बऱ्हाणपूरमध्ये महिलांनी सत्याग्रह केला. जवळपास 190 महिला ज्या आहे त्या होत्या. त्या बऱ्हाणपूरच्या कचेरीवर त्यांनी सत्याग्रह केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर त्यांना एका बसमध्ये बसवण्यात आलं आणि बसमध्ये बसवण्यात आल्यानंतर त्यांना दूर नेण्यात आलं. त्यांना असं वाटलं होतं, महिलांना असं वाटलं होतं की आपल्याला कोणत्या तरी तुरुंगात नेत आहे. पण ही बस जी आहे ती सुसाट निघाली, गावाच्या बाहेर निघाली, गावापासून दूर गेली आणि दूर एका डोंगर दऱ्यामध्ये त्या बायांना सडकेवर खाली उतरून देण्यात आलं. त्या बायांना असं वाटलं की बा 1-1.5 तासाचा प्रवास झाला, यांना काहीतरी थोडासा हे करायचं असेल, फ्रेश व्हायचं असेल आणि म्हणून त्या बायासुद्धा सगळ्या बसच्या खाली उतरल्या आणि जशा सगळ्या बाया बसच्या खाली उतरल्या तशा या वाहन चालकांनी तिथून पोबारा केला आणि त्या बायांना रात्रीच्या अंधारामध्ये त्या डोंगर दऱ्यामध्ये सोडून दिलं. अशा ह्या निराधार महिला, आजूबाजूने डोंगर दऱ्या आहेत, त्या रानावनामध्ये हिंस्र प्राणी आहेत आणि या सगळ्यांची भीती असताना सुद्धा या महिलांनी आपलं गोल कडं केलं आणि त्या सडकेवरच बसून राहिल्या आणि सडकेवर बसून राहिल्या आणि रिपब्लिकन पक्षाचा जय जयकार करत, बाबासाहेबांचा जय जयकार करत, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत असा जय जयकार करत, गावच नव्हे तर ते वनसुद्धा, तो आपला जंगल परिसरसुद्धा त्यांनी दणाणून सोडला. ह्या बायांच्या या सगळ्या प्रचंड आवाजाने, या घोषणांनी त्या जंगलामध्ये असलेले पशुपक्षी जे आहे ते सुद्धा घाबरले असतील, हिंस्र प्राणीसुद्धा घाबरले असतील आणि त्यांची हिंमत जी आहे ते या महिलांपर्यंत यायची झाली नाही आणि काही दुर्घटना तिथे झाली नाही. दिवस निघाला आणि या महिलांनी पुन्हा मोर्चाने गावाकडे जायला सुरुवात केली. आपण कोणत्या दिशेने जात आहोत हेही त्यांना कळत नव्हतं. फक्त सडकेने आपल्याला पुढे जायचं आहे, कोणतं तरी गाव लागेलच आणि म्हणून त्या सडकेने निघाल्या. सडकेने निघाल्यानंतर त्यांना खंडवा नावाचं गाव लागलं. खंडवा नावाच्या गावावर पहा, त्या 20 जानेवारीला पकडल्या गेल्या. 20 जानेवारीला त्यांना रात्री जेवण मिळालं नाही. त्या घरून जेवण आल्या होत्या की नाही काही माहिती नाही. रात्रीला सुद्धा जेवण मिळालं नाही, चहा मिळाला नाही, कोणता फराळ मिळाला नाही किंवा फराळ घेण्यासाठी त्यांच्याजवळ कोणतीही सोयही नव्हती. अशा ह्या उपाशी तापाशी महिला सडकेने चालत चालत सकाळी खंडवा शहरामध्ये येऊन पोचल्या. खंडवा शहरामध्ये येऊन पोचल्यानंतर पुन्हा त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. आम्हाला अटक करा अशी मागणी केली आणि त्यांना तिथे अटक करावी लागली. अशा प्रकारे महिलांना डोंगर दऱ्यामध्ये नेऊन सोडून अमानुष प्रकार जो आहे तो या सत्याग्रहामध्ये झालेला आपण पाहतो. त्यानंतर आपल्याला असं दिसतं की अशा प्रकारे दडपशाही केल्यानंतर सरकार थांबलं का? नाही. तर या सत्याग्रहामध्ये 13 लोकांना शहीद व्हावं लागलं. त्यातल्या काही लोकांची, महाराष्ट्रातल्या काही लोकांची मी तुम्हाला गोष्ट सांगतो की 9 डिसेंबरला ठाण्याच्या तुरुंगात शंकर किसन आंबेडे नावाचा एक सत्याग्रही तुरुंगात दाखल झाला. तुरुंगामध्ये काय देण्यात येत होतं? कशा तरी पोळ्या, 52 पत्त्याची भाजी, म्हणजे भाजी मिळत नव्हती म्हणून जे जे काय पालापाचोळा मिळत असेल आणि त्यात काही थोडंफार हे असं टाकून ती भाजी केली जायची. आणि अशी भाजी 52 पत्त्याची भाजी त्या आवडीचे सत्याग्रही सांगत असत की 52 पत्त्याची भाजी आम्हाला द्यायचे. ते 52 पत्त्याची भाजी खाऊन अनेकांच्या तब्येती खराब झाल्या. अशीच तब्येत या शंकर किसन आंबेडेची खराब झाली आणि काहीच दिवसात त्याची तब्येत खूपच बिघडली. तुरुंगाधिकाऱ्यांनी त्याला सांगितलं की तू माफी माग आणि घरी जा. त्यांनी सांगितलं मी माफी मागणार नाही, मी माफी मागून घरी जाणार नाही. आणि अशा प्रकारे त्याला योग्य औषधोपचार न मिळाल्यामुळे त्याचा तुरुंगातच मृत्यू झाला. अशा प्रकारे या सत्याग्रहात पहिला शहीद जो आहे तो शंकर किसन आंबेडे झाला. दुसरी घटना आहे अकोल्याची.
अकोल्याच्या कलावतीबाई खंडारे ज्या आहेत, या कलावतीबाई खंडारेंच्या नेतृत्वाखाली महिलांचा एक मोर्चा कलेक्टर कचेरीवर गेला. या कलेक्टर कचेरीवर च्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी बोरगाव मंजूमधून एक जत्था झिंगूजी जामनिक यांच्या नेतृत्वाखाली अकोल्याला आला. त्यामध्ये शांताबाई सोमाजी वरगट नावाची बाई जी आहे ही सत्याग्रही होती आणि तिच्याजवळ तिचं असं 1.5-2 महिन्याचं तान्हबाळ होतं. ही 1.5-2 महिन्याचं तान्हबाळ घेऊन ही सत्याग्रही महिला रिपब्लिकन पक्षाच्या सत्याग्रहात सामील व्हायचं यासाठी अकोल्यामध्ये आली. अकोल्यामध्ये आल्यानंतर कलावतीबाईंच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला, कलेक्टर कचेरीवर गेला. कलेक्टर कचेरीवर त्यांना अटक करण्यात आली आणि कलेक्टर कचेरीवर अटक केल्यानंतर त्यांना एस टीमध्ये कोंबण्यात आलं. जवळपास 100 महिला त्या एस टीमध्ये भरण्यात आल्या आणि एस टी जी आहे ती रवाना झाली. ही एस टी रात्रभर प्रवास करत होती आणि अशा प्रकारे प्रवास करत होती, पण महिलांना भीती नव्हती. महिला एस टीमध्ये बाबासाहेबांचे गाणे गात होते, महिला बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्षाचा जय जयकार करत होते आणि अतिशय निर्भयपणे आपला प्रवास करत होते. अशा प्रकारे 21 तारखेला सकाळी ते तिथे पोहोचले. तुरुंगामध्ये त्यांची नोंद झाली. त्यांना तुरुंगामध्ये जागाच नव्हती आणि म्हणून त्यांना उघड्या मैदानावर, त्या येरवडा तुरुंगाच्या उघड्या मैदानावर ठेवण्यात आलं. डिसेंबरची थंडी आहे, 21 डिसेंबरची थंडी आहे. 21-22 डिसेंबरची थंडी जी आहे ती अतिशय कडाक्याची थंडी असते, तुम्हाला माहीत असेल. आणि या थंडीमध्ये ह्या अकोल्याच्या महिला सत्याग्रहींना त्या येरवडा तुरुंगाच्या उघड्या मैदानावर, उघड्या पटांगणात मैदानावर थांबवण्यात आलं. त्यांच्या अंगावर काहीही नाही, त्यांच्या खाली अंथरायला काहीही नाही. अशा प्रकारे हा महिलांचा जत्था त्या मैदानावर बसला आणि मग त्यांनी बाबासाहेबांची गाणी म्हणायला सुरुवात केली. बाबासाहेबांची गाणी म्हणत असताना बाबासाहेबांचा जय जयकार व्हायचा, रिपब्लिकन पक्षाचा जय जयकार व्हायचा आणि अशा प्रकारे रात्र जी आहे ती संपवत होत्या. शांताबाई सोमाजी वरगट यांच्याजवळ जो 1.5 महिन्याचं तान्हबाळ होतं, ते 1.5 महिन्याचं तान्हबाळ, ही एवढी मोठी थंडी आणि ही थंडी त्या बाळाला वाजत होती, ते कुडकुडत होतं. शांताबाई सोमाजी वरगट आपल्या सेवापदरामध्ये त्याला गुंडाळून, त्याला थंडी वाजू नये म्हणून संरक्षण देऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या, त्याला जगवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण थंडीने मात केली. हा लहानसा जीव त्या थंडीच्या माऱ्यामुळे आणि तत्कालीन त्या जेलरनी त्यांना अंगावर काही पांघरून दिलेलं नाही, यामुळे जवळपास 1:30 वाजताच्या आसपास तो बालक जो आहे तो शहीद झाला. शांताबाई सोमाजी वरगट ह्या जेव्हा 4-4:30 वाजता जागी झाल्या तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं आणि त्या मोठमोठ्याने रडायला लागल्या. बायांनी त्यांना समजावलं आणि दिवस निघता त्यासुद्धा अतिशय हिमतीने आपल्या आलेल्या प्रसंगाला सामोरे जायला तयार झाल्या. सकाळी जेलरने त्यांना सांगितलं की तुम्हाला मी सुट्टी देऊ शकते, तुम्ही एक माफीनामा लिहून द्या. त्या बाईने सांगितलं मी माफीनामा लिहून देणार नाही, मी माझ्या घरी जाणार नाही. मग ही बातमी पुण्यामध्ये जाऊन पोहोचली. पुण्याच्या आंबेडकरी अनुयायांना ही बातमी कळली. रिपब्लिकन पक्षाचे नेते जे आहे ते नेते सकाळीच त्या बाईच्या भेटायला आले. त्या बाईला भेटल्यानंतर त्यांनी ते मूल जे आहे ते आपल्या ताब्यात घेतलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून, पुण्याच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून एक विशाल मोर्चा पुण्यामध्ये फिरला. अकोल्याचा लहानसा बालक शांताबाई सोमाजी वरगट या महिलेचा लहानसा 1.5 महिन्याचा बाळ आणि ह्या बाळाची अंत्ययात्रा जी आहे पुण्यातून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून निघाली, पुणेभर फिरली आणि त्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला. अशी ही वीर माता, तिने सत्याग्रहात राहणं पसंत केलं, पण माफी मागून ती घरी आली नाही. त्यानंतर आपण पाहतो की अमरावती जिल्ह्यातला दर्यापूरमधला एक सत्याग्रही होता, त्याचं नाव होतं शिवराम संभाजी जामनिक. हा शिवराम संभाजी जामनिक डिसेंबरच्या शेवटी सत्याग्रहात आला. मोर्चाने दर्यापूरच्या कार्यालयावर त्यांनी मोर्चामध्ये सहभागी झाला. त्याला अटक करण्यात आली आणि अटक केल्यानंतर त्याला नागपूरच्या तुरुंगात नेण्यात आलं. नागपूरच्या तुरुंगात त्याची तब्येत बिघडली, पण त्याचा औषधोपचार करण्यात आला नाही, त्याच्यावर योग्य ते उपचार झाला नाही आणि त्यांनी घरी जाऊन माफीसुद्धा, योग्य औषधोपचार करायसाठी त्यांनी माफीसुद्धा मागितली नाही. त्याने सांगितलं जेलरला
की मी तुरुंगातच राहील. तुम्हाला माझ्यावर उपचार करायचे असतील तर तुम्ही तुरुंगात माझ्यावर उपचार करा, नाही तर तुमच्या माणसाकरवी मला सरकारी दवाखान्यामध्ये न्या, पण मी माफी मागून सरकारी दवाखान्यात जाणार नाही. आणि त्यावर योग्य ते उपचार होऊ शकला नाही. आणि अमरावती जिल्ह्यातला हा शिवराम संभाजी जामनिक जो आहे, हा जामनिकसुद्धा 12 जानेवारीला नागपूर येथे शहीद झाला. त्यानंतर चौथा महाराष्ट्रातला शहीद जो आहे तो सोलापूर जिल्ह्यातली एक सासुरी नावाचं गाव. या सासुरी गावामधला एक सीमिताबाई ज्ञानोबा डांगे ही महिला, या महिलेजवळ 1.5 वर्षाचा मुलगा. सीमिताबाई ज्ञानोबा डांगे ही महिला सत्याग्रहामध्ये आली त्यावेळी तिच्यासोबत 1.5 वर्षाचा मुलगा होता आणि तिलासुद्धा अटक करण्यात आली, तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. तुरुंगामध्ये हे लहानसं बाळ जे आहे, या सगळ्या परिस्थितीमुळे तो जो आहे त्याला ते कठीण गेलं. तेव्हा आजारी पडला, त्याला योग्य औषधोपचार मिळाला नाही. त्याच्या आईने माफी मागितली नाही, घरी गेली नाही आणि अशा प्रकारे हा मुलगासुद्धा 12 जानेवारीला तुरुंगातच शहीद झाला. अशा प्रकारे महाराष्ट्रात जे 5 शहीद झाले त्यापैकी 4 मी सांगितले. 5वा शहीद जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यातली. म्हणजे पहा, आपल्या वराडातला हा वराड जो प्रांत आहे, या वराड प्रांतातला पहिला शहीद जो आहे तो अकोल्यातून झाला, शांताबाई सोमाजी वरगट यांचा मुलगा. दुसरा शहीद जो आहे तो अमरावती जिल्ह्यातला शिवराम संभाजी जामनिक. आणि तिसरा वराडातला शहीद जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूरमधला. हा बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूरमधला जो संपत परशुराम सुरडकर, यानेसुद्धा मलकापूर तालुक्यात मोर्चामध्ये भाग घेतला. त्यालासुद्धा अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर त्यालासुद्धा तुरुंगामध्ये पाठवण्यात आलं आणि तुरुंगामध्ये पाठवल्यानंतर तो सुद्धा आजारी पडला. त्यांनी माफी मागितली नाही, तुरुंगातून बाहेर आला नाही आणि जे काय त्याला तिथे उपचार मिळाले त्या उपचारांनी तो बराही झाला नाही. शेवटी तो सुद्धा 5 फेब्रुवारीला शहीद झाला. अशा प्रकारे महाराष्ट्रातून या 13 पैकी या सत्याग्रहामध्ये 64च्या सत्याग्रहामध्ये जे 13 शहीद झाले, त्या 13 शहीदमधले महाराष्ट्रातून 5 शहीद झाले. त्या 5 शहीदांमध्ये अशा प्रकारे हे एक आणखी शहीद. आणि असाच एक आणखी शहीद हा चांदा जिल्ह्यातला झाला, ज्याचं नाव शंकर होतं, शंकर रामाजी. याचं आडनाव मला नाही सापडू शकलं. हा वासगावमधला राहणारा होता. त्याने चंद्रपूरमध्ये सत्याग्रह केला. त्यालासुद्धा तुरुंगामध्ये पाठवलं आणि त्यालासुद्धा तुरुंगामध्ये पाठवल्यानंतर तो सुद्धा तब्येत बिघडून शहीद झाला. अशा प्रकारे 13 पैकी 6 शहीद जे आहे ते आपल्या महाराष्ट्रातून झाले. हा सत्याग्रह जो झाला, या सत्याग्रहाचं फलित काय मिळालं? इतका मोठा सत्याग्रह झाला. महाराष्ट्रातून 6 लोक शहीद झाले, देशातून 13 लोक शहीद झाले, 3,40,000 लोक तुरुंगात गेले, 2,000 लोकांनी तुरुंगवास भोगला. तर मग या सत्याग्रहाचं फलित काय मिळालं? हा सत्याग्रह जेव्हा चालू होता तेव्हा 31 डिसेंबरपर्यंतची संख्या जी आहे ती तुम्हाला मी सांगितलीच. आणि ही संख्या आता जवळपास 2.5 लाखाच्या आसपास आली. आणि 2.5 लाखाच्या आसपास आल्यानंतर भारतातल्या सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला सूचित केलं की आता आम्ही हे सगळं सहन करू शकत नाही, यांना कुठे ठेवूही शकत नाही, यांची कोणतीच व्यवस्था आम्ही करू शकत नाही, म्हणून हा सत्याग्रह जो आहे थांबण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा. भारतातल्या सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे केंद्र सरकारवर दबाव आणल्यानंतर भारताचे पंतप्रधान शास्त्रीजी 22 जानेवारीला मुंबईमध्ये आले. त्यांचे काही सहकारी त्यांच्यासोबत होते आणि ते सहकारी आणि महाराष्ट्रातून यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि हा सत्याग्रह कसा संपवता येईल यासंबंधी जेव्हा चर्चा केली तेव्हा महाराष्ट्राच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं की हा सत्याग्रह तुम्ही मागण्या मान्य केल्याशिवाय संपूच शकत नाही, तुम्हाला मागण्या मान्यच करावं लागेल. आणि ज्यावेळी या सगळ्या त्यांच्यासोबत आलेल्या मंत्र्यांनी आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी असा हे सल्ला प्रधानमंत्र्यांना दिला तेव्हा लगेच प्रधानमंत्र्यांनी दादासाहेब गायकवाड जर मुंबईमध्ये असतील तर त्यांना तात्काळ बोलवा, आजच चर्चा करू असं ठरवलं. आणि लगेच दादासाहेब गायकवाडांना
रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयामध्ये मुंबईमध्ये फोन गेला, पण दादासाहेब गायकवाड मुंबईमध्ये नव्हते. ते पुण्यामध्ये सत्याग्रहाचा प्रचार करत होते आणि त्यामुळे दादासाहेब गायकवाड काही पंतप्रधानांच्या भेटीला आले नाही. त्यांची भेट झाली नाही. हात हलवत पंतप्रधानांना परत जावं लागलं. पण परत जाताना त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना सांगितलं की हा सत्याग्रह आपल्याला लवकर संपवायचा आहे. आता सगळं असह्य झालेलं आहे. कोणतंही सरकार, कोणतंही राज्य सरकार आता अधिक सहन करू शकत नाही आणि म्हणून हा सत्याग्रह आपल्याला संपवायचा आहे. तुम्ही त्वरित दादासाहेब गायकवाडांना घेऊन दिल्लीला या, आपण या सत्याग्रहाच्या वाटाघाटी करू. यशवंतराव चव्हाणांनी रिपब्लिकन अध्यक्षांना फोन लावला, माहिती दिली की पंतप्रधानांनी चर्चेसाठी बोलावलं आहे आणि अशा प्रकारे 31 जानेवारी 1965 रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा करण्याचं ठरलं. दादासाहेब गायकवाडांनी आपल्या सगळ्या अनुयायांना, BP मौर्य असतील, LR बाली असतील, दत्ता कट्टी असतील, या सगळ्यांना निरोप दिले. महाराष्ट्रातल्या नेत्यांनासुद्धा निरोप दिले आणि हे सगळे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते जे आहे ते 29लाच दाखल झाले. 29ला दाखल झाल्यानंतर 30ला पंतप्रधान कार्यालयामध्ये माहीत झालं की रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, नेते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. आणि दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत तर पंतप्रधानांना एवढी घाई होती की त्यांनी म्हटलं 31ची काय गरज आहे, आजच आपण यावर चर्चा करू. आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना 30 तारखेलाच, एक दिवस अगोदरच बोलावण्यात आलं आणि त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व मागण्या केंद्र सरकारने मान्य करण्याचं आश्वासन दिलं. इतकंच नव्हे तर यावर त्वरित पावलं उचलण्याचं सुद्धा आश्वासन दिलं. दादासाहेब गायकवाड आणि रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी या त्यांच्या आश्वासनाला होकार दिला आणि सत्याग्रह मागे घेण्याचा त्यांनी सांगितलं. रिपब्लिकन पक्षाचं अधिवेशन 3 फेब्रुवारीला अमरावती येथे भरलं. अमरावती येथे अधिवेशन भरल्यानंतर या अमरावतीच्या अधिवेशनात सत्याग्रह मागे घेण्याची घोषणा दादासाहेब गायकवाडांनी केली. या सत्याग्रहामध्ये विदर्भाच्या लोकांनी आणि वऱ्हाडच्या लोकांनी अतिशय मोलाचं कार्य केलं म्हणून रासू गवईंना त्यांनी विदर्भभूषण अशी पदवीसुद्धा दिली आणि हा सत्याग्रह 3 फेब्रुवारीला मागे घेण्यात आला. असा हा सत्याग्रह मागे घेतल्यानंतर या सत्याग्रहाचं फलित काय झालं, या सत्याग्रहाने आपल्याला काय मिळालं, हा सत्याग्रह एवढा मोठा झाल्यावर आपल्या पदरात काही पडलं की नाही. रिपब्लिकन पक्ष ज्या गोरगरिबांसाठी, ज्या उपेक्षित वंचितांसाठी झगडला, त्यांचं काय कल्याण झालं हे पाहणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्याकडे जर आपण पाहिलं तर सत्याग्रहाच्या फलितामध्ये पहिली गोष्ट आपल्याला अशी दिसून येते की भारत सरकारने 1965च्या अखेरीपर्यंत देशभर जवळपास 40 लाख एकर पडीत जमिनीचं भूमिहीनांना वाटप केलं. त्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये 7 लाख, पंजाबमध्ये 5 लाख, महाराष्ट्रामध्ये जवळपास तेवढंच आणि इतर प्रदेशामध्ये असेच 1.5 लाख, 2 लाख, 1 लाख अशा पद्धतीने 40 लाख एकर जमिनीचं वाटप जे आहे या भूमिहीनांना 65 अखेरीपर्यंत पूर्ण करण्यात आलं. पहिली मागणी जी भूमिहीनांना जमीन मिळाली पाहिजे ती आपली पूर्ण झाली. त्यानंतर या सत्याग्रहामुळे केंद्र सरकारने एरिया पेरुमल कमिटी बसवली. या कमिटीने देशातल्या अनुसूचित जाती जमातीचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकास किती झाला, कसा झाला, त्यांच्या काय अडचणी आहेत आणि त्यांना त्या कशा दूर करता येतील याचा अभ्यास करण्यासाठी ही कमिटी बसवण्यात आली. आता हे जे एरिया पेरुमल होते हे आजारी होते आणि त्यामुळे त्यांनी काही या कमिटीमध्ये फारसं काही लक्ष घातलं नाही. या कमिटीचे उपाध्यक्ष जे होते ते दादासाहेब गायकवाड होते आणि 1966मध्ये केंद्र सरकारने सुरुवातीलाच बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जे आहे त्यांना अनुसूचित जाती जमाती वेलफेअर ॲडव्हायझरी बोर्डाचं सदस्यपदी नियुक्ती केली आणि अशा प्रकारे या दोघांनी भारतभर फिरून आपल्या सदस्यांना घेऊन भारतभर फिरून एक अनुसूचित जाती जमातीच्या परिस्थितीवरचा रिपोर्ट जो आहे तो सरकारला सादर केला आणि ह्या लोकांची परिस्थिती सुधारण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत
याचेसुद्धा सूचना ज्या आहे त्या सूचनासुद्धा केंद्र सरकारला त्यांनी केल्या. आता पहिली मागणी जी आहे ती मान्य झाली होती. दुसरी मागणी जी आहे ती एरिया पेरुमल कमिटी बसली आणि तिने हा सर्वे केला. तिसरी मागणी जी होती त्यामधली एक मागणी होती राखीव जागा भरण्यास गती मिळावी. 1964 नंतर राखीव जागा भरण्यास देशभर गती मिळाली. देशभर गती मिळाल्यामुळे आपण असं पाहतो की 1975 पर्यंत 1 लाखापेक्षा जास्त संख्या कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यामध्ये झाली. किती गती मिळाली हे तुम्ही पहा. जिथे फक्त बोटावर मोजण्या एवढे कर्मचारी होते तिथे लाखापर्यंत ही संख्या जाऊन पोहोचलेली आहे. आपण जर त्यानंतरचा विचार केला तर आपल्याला असं दिसतंय की बँक ऑफ बडोदा जी आहे या बँक ऑफ बडोदाच्या शाखा ज्या आहेत या भारतभर आहेत आणि काही विदेशामध्येही आहेत. या बँकेमध्ये आजच्या घडीला म्हणजे 31 ऑगस्ट 2016पर्यंत 52,800 कर्मचारी आहेत आणि या 52,800 कर्मचाऱ्यांच्या संख्येत तिथे अनुसूचित जाती जमातीचं प्रमाण जे आहे ते अनुसूचित जाती जमातीचं प्रमाण हे जवळपास 27% भरलेलं आहे. आणि अशा प्रकारे किती जास्त बदल जो आहे कर्मचारी भरण्याच्या गतीमध्ये झालेला आहे हे आपल्याला या सत्याग्रहामुळे दिसून येते. या सत्याग्रहामुळे सरकारने अनेक भूमी सुधार कायदे केले आणि हे भूमी सुधार कायदे केल्यामुळे ज्यांच्याजवळ जास्त जमीन होती ती जमीन सिलिंगमध्ये टाकण्यात आली आणि सिलिंगची जमीन जी आहे ती गोरगरिबांना वाटण्यात आली आणि अशा प्रकारे भूमिहीनांना जमीन मिळाली. ह्या सत्याग्रहामुळे झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रम जो आहे तो सरकारने हाती घेतला आणि आज जे अतिशय चांगल्या झोपडपट्ट्यांचं स्वरूप आपण पाहतो ते त्यामुळेच आहे. नाहीतर झोपडपट्टी हटाव कार्यक्रम होता पण या सत्याग्रहानंतर झोपडपट्टी सुधारण्याचा कार्यक्रम जो आहे तो सरकारला हाती घ्यावा लागला. त्यानंतर याच सत्याग्रहाचा परिणाम म्हणून बेघरांना घरी देण्याचा कार्यक्रम जो आहे तो सरकारला हाती घ्यावा लागला आणि आपण पाहतोच आहेत की आता दरवर्षी बेघरांना घर देण्यासाठी कोट्यावधी रुपये जे आहे सरकार खर्च करते आहे तो या सत्याग्रहाचा परिणाम आहे. 1965 पासूनच बेघरांना घर देण्याचा कार्यक्रम जो आहे तो राबवण्यास सुरू झाली पण 1971 पासून त्याला अधिक गती मिळाली आणि आज आपण पाहतो की प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये बेघरांच्या घरासाठी एक ठराविक निधी राखून ठेवण्यात येतो. याच सत्याग्रहामुळे एक मागणी होती की संसदेमध्ये बाबासाहेबांचं फोटो लावला पाहिजे. तर याच सत्याग्रहाचा परिणाम म्हणून संसदेसमोर 2 एप्रिल 1967 बाबासाहेबांचा पुतळा जो आहे तो बसवण्यात आला. आपण आज दिल्लीला गेलो तर दिल्ली दर्शनच्या बसेस आहेत. त्या दिल्ली दर्शनच्या बसेस दिल्ली दर्शन करत असताना आपल्याला त्या संसद भवनासमोर नेतात आणि नेमकी ती जी बस आहे दिल्ली दर्शनची ही ती बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरच उभी करतात आणि सांगतात ते बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या मागे दिसणारं ते संसद भवन. आणि जेव्हा आपण हे ऐकतो त्यावेळी आपली छातीसुद्धा अभिमानाने भरून आल्याशिवाय राहत नाही. तर अशा प्रकारे संसदेच्या आवारामध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यासाठी सुद्धा या सत्याग्रहाचा परिणाम तो झालेला आहे. यासोबत दूरदर्शनच्या बातम्यांमध्ये सुद्धा नेहमी हा बाबासाहेबांचा पुतळा आपल्याला दाखवण्यात येतो. अनुसूचित जाती जमातीवर देशभर अन्याय अत्याचार होत होते. अनुसूचित जाती जमातीवर देशभर अन्याय होत होते आणि हे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी 1965च्या सत्याग्रहानंतर सरकारने 2 कायदे केले आणि हे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी पावलं उचलली. या 2 कायद्यामुळे जनतेला किंवा लोकांना अन्याय अत्याचार करताना भीती वाटावी आणि कमी व्हावेत अशी सरकारची इच्छा होती आणि त्यामुळे अस्पृश्यांनासुद्धा किंवा तत्कालीन दलितांनासुद्धा आता अशा प्रकारे जातीवाचक जर कोणी बोललं तर त्याला आम्ही तुरुंगात पाठवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला. आणि या सत्याग्रहाचा परिणाम म्हणून आपण असं पाहतो की 1970 पासून केंद्र सरकारने बौद्धांना शैक्षणिक सवलती लागू केल्या. तुम्हाला माहीत असेल की केंद्र सरकारमध्ये बौद्धांना सवलती नाहीत पण रिपब्लिकन पक्षाच्या या सत्याग्रहामुळे आणि त्याचा सतत पाठपुरावा केल्यामुळे केंद्र सरकारने बौद्धांना सगळ्या सवलती तर नाही दिल्या पण 1970 पासून
केंद्र सरकारने बौद्धांना शैक्षणिक सवलती लागू केल्या. मी आणि माझ्या समोरची पिढी आणि काही माझ्या मागची पिढी म्हणजे ज्यांचा जन्म 1954च्या नंतर झालेला आहे आणि ज्यांच्या TCवर महार नाही आहे, कारण TCवर नाव टाकायचं बौद्ध टाकायचं जे चळवळ आहे ती 59मध्ये सुरू झाली आणि त्यानंतर शाळेमध्ये नाव दाखल करताना बौद्ध अशी नोंद करण्यात येऊ लागली. तर असे जे बौद्ध आहेत हे जेव्हा 1970मध्ये कॉलेजमध्ये आले तर यांना आता कसं शिकायचं, परिस्थिती तर फार काही बदलली नाही, हे कसे शिकतील, त्यावेळी त्यांना शैक्षणिक सवलती तरी मिळाल्या पाहिजेत. आणि म्हणून केंद्र सरकारने बौद्धांनासुद्धा शैक्षणिक सवलती लागू केल्या. आज मी आणि माझ्यासारखे लाखो महाराष्ट्रातले तरुण जे शिकले आणि नोकरीवर लागले. मी 1972मध्ये मॅट्रिकला होतो, 1956चा माझा जन्म आहे. जे शिकले आणि नोकरीला लागले ते नोकरी मिळण्यामध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाचा वाटा आहे, या सत्याग्रहाचा वाटा आहे. आणि आमचं जीवन जे सुखी झालं, नोकरी मिळाल्यामुळे ज्या लाखो लोकांचं जीवन सुखी झालं, आज त्या बंगल्यामध्ये राहतात आणि बंगल्यासमोर गाडी उभी करतात, अतिशय चांगले कपडे घालतात आणि गळ्यात बायकोच्या सोनं नाणं मिरवतात. हे सगळं जे आहे हे सगळं परिवर्तन या सत्याग्रहाचा परिणाम म्हणावं लागेल. अशा प्रकारे हा 64चा सत्याग्रह झाला आणि या सत्याग्रहाने आपल्याला फार मोठा आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणला, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून आज जे कोणी रिपब्लिकन पक्षाचे विरोधक असतील, रिपब्लिकन पक्षाच्यावर टीका करणारे असतील, मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या जीवनामध्ये जे सुखाचे दिवस आले, तुमच्या जीवनामध्ये जे आनंदाचे दिवस आले, तुम्ही आज जे नोकऱ्यावर लागले, तुम्ही आज जे शिकले, हे तुम्ही लक्षात घ्या की रिपब्लिकन पक्षाचा एखादा कार्यकर्ता तुमच्या बापाजवळ आला आणि त्याने सांगितलं की का रे शिवराम, पोराले शाळेत टाकलं की नाही, आणि त्या शिवरामने सांगितलं नाही भाऊ, पोराले शाळेत नाही टाकलं. अरे असं कसं केलं, चाल तेव्हा पोराले शाळेत जाऊन नाव टाक. हे त्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 1957 पासून जे काम सुरू केलं, तर ते त्याचा परिणाम म्हणून आपल्या समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये आणि इतरही अनुसूचित जाती जमातीच्या लोकांमध्ये शैक्षणिक प्रगती झाली. आणि शैक्षणिक प्रगती झाल्यामुळे नोकरीविषयक प्रगती झाली आणि अतिशय मध्यमवर्गीय समाज जो आहे तो आमच्या देशामध्ये अनुसूचित जाती जमातीचा निर्माण झाला. तर या सगळ्या लोकांना जे सुखाचे दिवस आले, हे फक्त सुखाचे दिवस यांनाच नाही आले, तर 1964च्या अगोदर आमच्यामध्ये शेतकरीच नव्हते. 1964च्या सत्याग्रहामध्ये कोणाला 8 एकर, कोणाला 9 एकर, कोणाला 10 एकर अशा जमिनी मिळाल्या आणि ते जमिनी मिळतच गेल्या. 64च्या सत्याग्रहाच्या अगोदर 59च्या सत्याग्रहामध्ये महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातींना जवळपास 1,10,000 एकर, 1,10,000 एकर जमीन मिळाली. त्यानंतर 64च्या सत्याग्रहाने जवळपास 5-6 लाख एकर जमीन मिळाली. त्यानंतर 78मध्ये जमीन मिळाली, 1-2 लाख एकर जमीन मिळाली. त्यानंतर 84मध्ये जमीन मिळाली आणि त्यानंतर 92मध्ये सुद्धा जमीन मिळाली. आणि अजूनही अशी पडीक जमीनीवर अतिक्रमण करणं सुरूच आहे. ही सगळी हिंमत जे कोणी अनुसूचित जाती जमातीचे उपनचे लोक अतिक्रमण करत असतील, हे सगळी हिंमत जी आहे या रिपब्लिकन पक्षाने मिळाली. आणि ज्यांनी अशा प्रकारे जमीन मिळाली, त्या जमीन मिळाल्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झाली. 8 एकर 10 एकर ही फार सन्मानाची गोष्ट आहे. खेड्यापाड्यामध्ये गाव किती जमीन आहे, 8 एकर जमीन आहे. 8 एकर जमीन म्हणल्याबरोबर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलून जातो आणि तो त्या 8 एकर 10 एकरामध्ये चांगले कष्ट करून आपलं कुटुंब जे आहे त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो चांगला करू शकतो. आणि म्हणूनच त्या 8 एकर जमीन जी मिळाली, 10 एकर जमीन जी मिळाली, त्यामुळे त्यांचं जे उत्पन्न वाढलं, त्या उत्पन्नामुळेच खेड्यापाड्यातील तरुण जो आहे तो शहरामध्ये येऊन शिकू शकला. इकडून सरकारने दिलेली स्कॉलरशिप, तिकडून आईवडिलांना मिळालेल्या जमिनीतून झालेलं उत्पन्न आणि त्यातून काही हातभार, अशा प्रकारे हा जो वर्ग आहे अनुसूचित जाती जमातीचा वर्ग, यांच्या जीवनामध्ये प्रचंड कार्यकारी बदल जे आहे या सत्याग्रहामुळे झाले, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आपण सर्वांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. जय भीम.